अंबड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले तसंच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार किरण गायकवाड, राकेश राऊत, सागर जाधव, संदीप बुरे, घनश्याम भोये, गणेश रुमाले, गणेश पगार यांनी व्यावसायिक तसंच कौशल्यपूर्ण पद्धतीनं अंबड पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यातील मारुती इको गाडीचं सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीच्या एकूण 7 जणांना अटक केली आहे। मनीष रवींद्र महाजन, वय 19 वर्ष, राहणार शिरूर नाका, श्रीराम कॉलनी, अंमळनेर, जिल्हा जळगाव। रोहित विलास पाटील, वय 22 वर्ष, राहणार श्रमिक नगर, स्वाध्याय केंद्राजवळ, सातपूर, नाशिक। प्रशांत रघुनाथ चौधरी, वय 20 वर्ष, राहणार गायत्री स्वीट्स, अंमळनेर, जळगाव। दीपक संजय पाटील, राहणार शिंदखेडा, जिल्हा धुळे। लक्ष्मण छोटू खलानी, राहणार श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। असलम खैराती खान, राहणार कटका, जिल्हा अलीगढ़, उत्तर प्रदेश। प्यारेमिये फिरात अली खान, राहणार कटका, मुकीमपूर, जिल्हा अलीगढ़, राज्य उत्तर प्रदेश अशी त्यांची नावं निष्पन्न केली। तसंच नाशिक पोलीस आयुक्तालयातील या प्रकारचे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले। आज नाशिक शहरामध्ये जे काही इको गाड्यांचे सायलेन्सर चोरीला जात होते तर त्या चोरींच्या घटनांमध्ये उघड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। अंबड पोलीस स्टेशन आणि त्यांची टीमला हे यश आलेलं आहे। साधारणतः गेल्या 5-6 महिन्यामध्ये इको गाड्यांचे जे सायलेन्सर चोरीला जात होते तर त्याच्यामध्ये एक आम्ही टीम तयार केली होती। अंबड ACP शेखर देशमुख, API खतेले आणि त्यांची टीम ह्याच्यामध्ये वर्कआउट करत होती। जे काही सायलेन्सर चोरी होत होते तर या सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। एकूण अंबड पोलीस स्टेशनचे आणि इतर झोनमधले पोलीस स्टेशनचे गुन्हे असे एकूण 17 गुन्हे आम्ही या ठिकाणी ओपन केलेले आहेत। मुद्देमाल या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि जे आरोपी आहेत तर ह्याच्यामध्ये एकूण 7 आरोपींना आम्ही अटक करण्यात यश आलेलं आहे। अजून काही संशयित आरोपी आहेत, त्यांचा तपास या ठिकाणी चालू आहे। आरोपी हे वेगवेगळ्या वयोगटात आहेत, काही 19चे आहेत, काही 20चे आहेत, काही अगदी 36-35च्या दरम्यानचे देखील आरोपी आहेत। पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले हे करीत आहेत। या गुन्ह्यातील आरोपितांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। किरण आहेर, न्यूज टुडे, नाशिक।